आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज या नारायणगाव नगरीमध्ये पवित्र अशा मुक्ताई मंदिरात हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला, समविचारी प्रतिष्ठान नारायणगाव ग्रामपंचायत नारायणगाव यांनी सगळ्यांनी ठरवून आज मला इथे येण्याची संधी दिली, तुमच्या दर्शनाची संधी दिली. इथं आल्यावर आमचा मनापासून आदर सत्कार केला, त्याबद्दल गावकरी ग्रामपंचायत प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो. तसा हा खूप अचानक ठरलेला 4 दिवसातला कार्यक्रम, माझ्याकडे तारीख पण नव्हती, आजची दुसरीकडे दिलेली होती, पण ते दिवसा घ्यायला तयार झाले म्हणून हे ॲडजस्ट झालं. संध्याकाळची माझ्याकडे तारीख नव्हती. त्यातलं त्यात नारायणगाव म्हणल्यावर मला 2 गोष्टी आठवल्या. विठाबाईंचं नाव आठवलं आणि दुसरं म्हणजे आम्हाला जे शिव होते, मी त्यांना आमच्या दैवता समान मानतो, बनकर साहेब यांचे हे गाव मला एकदम क्लिक झालं आणि मी तारीख देऊन टाकतो तुम्हाला. मला खरंच खूप आनंद झाला. बनकर साहेब तुम्ही समोर आहे म्हणून नाही, पण जसं ते भजन कीर्तन करते ना लोक, त्यांना पांडुरंगाच्या मंदिरात जर चान्स मिळाला ना भजन करायला, तर जो आनंद होतो ना, तोच आनंद मला तुमच्या समोर होता. कारण कुठं बोलणं वेगळा आणि मंदिरात बोलणं वेगळा. मी मला खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. तुम्हाला काही शिकावं, तुम्हाला काही माहिती द्यावं, तुम्हाला काही बोलावं, ह्या लायकीचं मी नाही, पण जे काय आमचं गोड भजन आहे आपण गोड करून घेताना अशी आशा करतो. कमी वेळेत ठरवून मी एवढे लोक, विशेष करून महिला मंडळ आलं, मला आनंद झाला. माणूस पहिल्या दिवशी मला आमंत्रण द्यायला आलं, मी त्याला टाळत होतो. मी ते बाजूला जात होते, मला चिटकत होतं. असं जिवट माणूस दिसते रस्ते बाहेर, जिवट एकदम जिवट. बरं त्याला भोळापणा का हुशार म्हणावं ते मलाही कळत नाही. तर काही माणसे ठरवते की नाही मला हे करायचंच, आणि ते त्याला यश आणतेच. माणूस 2, 2.5, 3 तास थांबला माझ्या, मी निघून जायचे, ते पुन्हा यायचे माझ्याकडे. आनंद आहे. आणि कामात अशी चिकाटी पाहिजे. मला ते कुटुंबच वेगळं वाटतं. मी पोरगा बी पाहिजे, अंताप फिरून ते काम करतो. मी सकाळी फोन केला, आज आमचे सकाळपासून झगडे चालू आहेत दोघांचे, रत्ने बारके साहेबांचे माझे. मी असं म्हणलो ते दुसरं म्हणायचे, त्यांची भावना वेगळी म्हणून ती वेगळं बोलायचं. आता मला कुठं तिथं कळत नाही ते का म्हणते मला. ते म्हणे नाश्ता करायला या. मी म्हणलं नाही बाबा, मला नाही करायचं, मी लय झालं तर नंतर जेवण. पण मी सकाळी उठून आलो, पहाटे नाश्ता काही भेटला तर मलाच म्हणायला लागलो मला नाश्ता करायचा. मला खरंच त्यांच्या घराविषयी मनापासून आदर वाटला. मला त्यांनी बोलवलं म्हणून नाही, पण त्यांचं वागणं बोलणं. मी सकाळी फोन केला, ते ताईनं उचलला. मी कधी पाहिलं नाही, बोललं नाही ताई तुम्हाला. ताईनं फोन उचलल्याबरोबर तिने मला विचारलं, भाऊ तुम्ही कुठपर्यंत आले? मी 4 झाला. एक बाई एवढं परफेक्ट फोनवर न बोलता, एक दुसरा शब्दच नाही बोलता बोलली. मी ह्याच स्वभावाचा आहे. मी आयुष्यभर तुम्हाला विसरायचं नाही ताई. मला असंच बोलणारे, असेच माणसं आवडत. काही करण्याचे लोक मला 600 फोन राहते रोज, त्याच्यातले 400 उचले तुम्ही, त्याच्यातले 200 पागल राहते. बरं काय नको ते बोलत बसते. मला तुमचा जीव असेल पण शब्द मोजका बोलला पाहिजे. 600 फोनाला 1 मिनिट जर बोललं तर 600 मिनिटं लागते, म्हणजे 10 तास नाही त्याच्यात. म्हणून असं परफेक्ट पाहिजे. काय पाहिजे काय नाही, काय करायचं, कामाचं बोलायचं. हॅलो हॅलो तर किती लोक बोलते, बऱ्याच वेळ बोलते. मग म्हणते तुम्ही कामात असेल तर नंतर करा का. बरं रात्री 12ला, 1ला, 2ला, 4 वाजता पाठी. मी 1 महिना झाला माझ्या फोनची बेल ऐकली नाही, कारण सायलेंटच करून टाकला. काय करणार, त्याला इलाज नाही. लोकांना फोनवर बोलायचं सुद्धा अजून कळत नाही. पण मला तुम्ही मनापासून आवडले.
मला ते कधी घाई झालं तर मी एक साडी तुम्हाला भेट घेणार होती. मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. मला काय सुचवायचं त्याच्यातून, माणूस परफेक्ट पाहिजे. जीवन एकदाच आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. आम्हाला हरिपाठात सांगितलेलं आहे, देवाची द्वारे उभा क्षण बरी त्याने मुक्ती चारी साधी क्षण म्हणले. मग आमचे किती काही दिवस व्हायला चालले ना, आम्ही आमच्या क्षणाला काम महत्व देत नाही. आजचं काम आत्ताच का करत नाही, का उद्यावर ढकलतो, का दुसऱ्यावर ढकलतो. म्हणून ज्याचे त्यावेळी परफेक्ट, कमी वेळेत, कमी पैसा, कमी टायमात, कमी श्रमात जे काम करते लोक तेच सक्सेस होते. त्यांचा इतिहास आपल्या जवळ शिंदे साहेब बसलेले, पिटील शिंदे, झाडाच्या बाबतीत आयुष्य त्यांनी शिक्षक होते म्हणजे सगळं सोडून दिलं. शिक्षक आता काय झाडं लावणे, त्यांचं हर आयुष्यातला सण त्याच्यासाठी ते घालून राहिले. का नाव निघतं, आमची सिंधुताई सपकाळ काही शिकली नाही, काही नाही, नवऱ्याने घरात बाहेर काढून दिलेली बाई, दुसऱ्याने टाकून दिलेली 4 शिकवण्याचा बळी. चमत्कार येतो आम्हाला, आमचं सगळं जात नाही. आणि ते घरातून काढून दिलेली बाई. म्हणजे माणूसाने ठरवलं तर माणूस काही पण करू शकतो. माणसाची इच्छा पाहिजे, त्याची भावना प्रांजळ पाहिजे, त्याचा हेतू चांगला पाहिजे. होतं तर लोक इच्छा करीत नाही चांगल्या कामाची, इच्छा तरी करायला पाहिजे ना. यश अपयश कुठं आहे, तुम्हाला चांगली इच्छा तर इच्छावर मला एक दिवस आठवलं होतं. तर रामायणातलं उदाहरण आहे, खरं काय खोटं माहित नाही आपल्याला. त्या सीताने इच्छा व्यक्त केली होती, म्हणजे हरण पाहिल्यावर मला त्या हरणाचं कातड्याचं चोळी शिवायचं. कारण काय का पाहिजे होते तिला, ते सोन्याचं होतं. तिने इच्छा व्यक्त केली. पुढे गंमत अशी झाली, फायदा झाला का तोटा झाला मला माहित नाही, पण देवाने तिला फार सोन्याच्या लंकात नेऊन टाकलं. मी इच्छा तर करत नव्हते. इच्छा करायला काय हरकत आहे तुम्हाला, आपल्या शरीरात असे काही घटक आहेत, आपल्या शरीरात असे काही घटक आहेत ते तुम्हाला अवगत आणि परमेश्वर तुम्हाला ऑटोमॅटिक देतो. तुम्ही इच्छा करा, त्या रस्त्याने जा, काम करा, होतं. काय माझं कोण आहे मी, काही कधी तुम्ही ऐकलं असेल नाव घेऊन पेपरला, माहिती टीव्हीवर माहित नाही. भास्कर करी माझं नाव आहे, 7वी शिकलेला माणूस जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडे नापास करीत नाही म्हणून 7वी व्हायला. एक ग्रामपंचायत मध्ये काम केलेलं सदस्य, सरपंच काम म्हणून काम केलेला माणूस, उपजात वारकऱ्यांची अवलाद, थोडंफार शेती असलेले शेतकरी, घरात राजघराणं नाही, काही बापदादे कुठं खूप करोडपती नाही. मग का लोक मला बोलवते, का देशभर बोलवते, का माझं ऐकून घेऊन राहिले, काय त्याच्या मागचे कारण काय बाबा. सीओ साहेब, डिप्टी सीओ, कलेक्टर, तहसीलदार, BDO, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर यांचे ट्रेनिंग घेतो आम्ही. पुण्याला घेतो यशोदाला, NIMDला घेतो हैदराबादला, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये जाऊन सगळ्या राज्यात जातो मी. मला ती भाषा कळत नाही, तिथल्या मध्ये माणूस घालून सांगावं लागतं. मी याला सांगतो, मग ते त्याला सांगतो, तो खरं सांगतो की खोटं सांगतो ते काय कारण, काहीच कारण नाही, एकच कारण नाही. मी माझं काम 25 वर्ष मन लावून केलं, त्याचं हे बळ. म्हणून आपलं काम आपण मनापासून केलं पाहिजे, दुसऱ्याच्या याच्यावर नजर नाही ठेवली पाहिजे. आपलं काम काही लहान काम नाही असं समजलं पाहिजे. कोणतंही काम लहान नाही. म्हणजे चपला शिवायचं असेल, घरातला स्वयंपाक करायचा असेल, शेती काम असेल, नोकरी असेल, आमदारकी असेल, सरपंच असेल, काम सगळे सारखेच आहे. आमचं मन आम्हाला खालवर करतं. आम्ही विनाकारण एकमेकाला कमी जास्त लेखवतो आणि तिथे गडबड होते. काम कोणतंही कमी नाही.
आमच्या सावंत महाराजांनी काय सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणे, मी शब्दात देव आहे म्हणे. 15 किलोमीटर गाव होतं त्यांचं, एकदा मी गेले नाही ते पंढरपूरला. एक जणांनी विचारलं, तू पंढरपूरला जात नाही, देव इकडे यायचं नाही, मग भेटेल कसं का भेट तुमची देवाची? ते म्हणजे असली घरात ते येईन त्याला, आणि नाही जर आला तर माझा देव इथंच आहे. कांदा मुळा भाजी अवघी, माझ्या कामात मी देव पाहणारा माणूस. म्हणून प्रत्येकाचं काम हे महानच आहे. आमचे सत्यपाल महाराज सांगत असते, ते शिल्पी सत्यपाल महाराज नाव ऐकलं, कपडे शिवायचं काम त्यांचं. ते म्हणे का आमचं काम काय कमी आहे, जर आम्ही कपडे शिवले नाही तर तुमचं कसं होईल नाही. म्हणजे चांगला विचार करा ना, काम हे कोणतं कमी नाही. आपलं काम आपण मन लावून करा. तुम्हाला घरात अनुभव येतो, जर बाईने मन लावून स्वयंपाक केला नाही तर काही द्या केलं तर चांगलं होणारच नाही. त्याला एकच कारण लागतं, फक्त मन लावून. तव्यावरली पोळी, गरम पोळी अशी मोडून घाई घाई चटका बसतो ती तोडून नवऱ्याच्या ताटात चतकुर पोळी टाकली ना, 2 इन्क्रीमेंट पेक्षा जो आनंद जास्त राहतो साहेब. काय करता पाहिजे त्याला, काय मजा असते देवाने. आणि जीवनात हेच आहे ना, काय तुम्ही म्हणले तसं सगळं काही येत नाही. अनुभव ना भटकर साहेबांनी सांगितलं, मेल्यावर तुम्ही सातबारा घेऊन गेले की सगळे येतात, नाही येत नाही येत ना. मग इथं आम्ही आनंदी राहायचं. आम्ही तेच केलं. काय नाही माझ्याकडे, मला जमीन नाही, 1 गुंठा, दुकान नाही, बकरी नाही, गाय नाही, काय नाही. देवाचे उपकार आहे, त्यानं मला हे दिलं नाही. उपकार म्हणतो मी, देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला मुलगा नाही, ते पण उपकार आहे म्हणतो मी. कारण ती म्हणायची वेळ आली, आता म्हणायची वेळ आली, मला मुलगा नाही, देवाने दिलं, चांगलं झालं. देवाने मला जे द्यायला पाहिजे ते दिलं, जे नाही द्यायला पाहिजे ते नाही दिलं. काय दिलं मला देवाने? 5 मुली आहेत मला, मनापासून दिलं त्याने, लय चांगलं झालं, मुलगा नाही दिला. 5ही मुलीचे लग्न झाले, त्याच्या घरी आहे. काय डोक्याला ताण नाही, घरात 2च आहे, म्हातारा 65 वय आहे माझं. बायको अशी गेली, तुम्ही म्हणते तसं. मी किती शिकलेलं? 7वी. ती माझ्यापेक्षा 7 वर्गात मागे आहे. किरकिरीचं कामच नाही. आपण म्हणलं इकडून दिवस उगवतो, ती म्हणते बरं उगवलं, इकडून दिवस उगवला, बरं झालं, तिकडून उगवला, काय नाही. इतकी भोळी बायको. मी वारकरी मंदिरात पवित्र मंदिरात मी जेवढं तुमच्या संग बोललं, 5ही मुलीची शपथ खाऊ सांगतो, एक शब्द खोटं बोलणार नाही. कुणाला बरं वाटतं म्हणून आम्ही बोलत नाही. एकदम साधी भोळी बायको. माचीस कशाला म्हणजे तिला कळत नव्हतं. माचीस 13व्या वर्षी लग्न झालं तिचं. बकऱ्या वळता धरून आणलं, दिली आमचं. दिसायला धरणार नाही. तुम्ही म्हणा एवढी जारी केस होती, मी घे ना काऊन केली, मला कोणी देतच नव्हतं. ती नसती दिली तर मला रामदेव बाबा शिवाय पर्याय नव्हता. मला निघलं म्हणून सांगतो, एकदा शेजारीने तिला माचीस मागितली, हिला माचीस कळलीच नाही ना कशाला. हिनं घेतली खिडकी लावून आमची म्हणजे पाठी ती शेजारी भाडेकर होती, नवीन आली होती. पण आमच्या दोघांचा विचार आहे, आम्ही असं एकमेकाला काय असलं सांगतो, बोलतो. मला तिनं नंतर सांगितलं, हो म्हणजे ती शेजारी भाडेकरून माचीस मागायला होती, मला काही कळलं नाही. माहिती म्हणलं जाय मागची नाही काय माचीस कशाला म्हणते म्हणजे. अरे देवा म्हणलं, माचीस काढायची वेळेला म्हणते, असं आहे का म्हणजे, मला माहित नव्हतं. पण तिचं तोंड उचित झालं जरा. ते म्हणे मला आता लाज वाटते की ती बाई मला नाव घेईल ना शेजारला, माझी इज्जत गेली म्हणजे. तू काय इज्जत गेली कशी? म्हणलं मग गेली तर मग जाईल. म्हणलं तूही नाही. ती म्हणजे तुमची कशी काय जाईल? म्हणलं तुला एक आयडिया देतो मी. 2 शब्द शिकून मी. माचीस म्हणजे
ती काळ्याची पेटी आणि स्वारी म्हणजे चुकलं, एवढे 2 शब्द शिकली गेले. म्हणजे मग म्हणलं मी बाहेर गेल्यावर ती बाई तुला दिसणार ना कवा तरी. मग त्या बाईला म्हण ताई तुम्हाला मी माची दिली असती, स्वारी माची दिली असती तुम्हाला मी, पण घरात तर आमचा माणूस होता आणि ते माणूस त्याला कोणाशी बोललेलं आवडत नाही. सगळ्या लोकांचं माणसाचं असं राहतं, आपली बायको कोणाशी बोललेली त्याला आवडत नाही किंवा 10 बायका सगळं बोलत, पण याची बायको कोणाशी हा माणसाचा स्वभाव आहे. ती म्हणजे खरंच म्हणलं खरंच म्हणली ती त्या बाईला तेच सांगितलं म्हणजे ताई स्वारी माणशी दिल्या मी तुम्हाला सकाळी. तेव्हा ते माणूस आमच्या घरी होते, ते माणूसले हलकट म्हणजे त्याला कोणाशी बोललेलं आवडत नाही. त्या बाईच्या प्रत्येक पेट बसली होती हिच्या नवरा हलकट. 5 वर्षाला निमायच्या पण तिनं असं वर्ण पाहिलं अंधारा मागण्याचे गुरु राखतो म्हणजे देव किंवा असा राखतो. आपला जो विषय निघलो म्हणून सांगितलं काय करायचं आहे आम्हाला, काय केलं पाहिजे आपण. आम्ही काय केलं 5-7 गोष्टीवर काम केलं, फक्त खूप काम नाही. तुम्हाला मी माझी विनंती प्राथमिक 5-6 गोष्टीवर काम करा. बिन पैशाचं काम आहे, सोपं काम आहे. 1 पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे. 2 वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे. 3 झाडं लावले पाहिजे, त्यातले त्यात फळाचे. 4 स्वच्छता पाहिजे गावात. 5 मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. 6 घरात कुटुंबात आणि निराधार ज्याला कोणी नाही अशा लोकांना गावात जीव लावला पाहिजे, सांभाळला पाहिजे. संपलं. काय करायचं नाही याच्यापेक्षा आम्हाला. याला आम्हाला सरकार लागत नाही, याला काही लय पैसे लागत नाही. याला का करायचं? आमचं आरोग्य खराब झालं, आमचं आयुष्य कमी होऊ राहिलं. रोज एवढं नाही केलं म्हणून आयुष्य कमी होऊ राहिलं. आपले वाढवडील बापदादे किती वर्ष जगत होते? 100. आपण किती वर्ष जगू असं वाटत आपल्याला? 60-65 वर्ष, म्हणजे 30-40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं. याच्यात काय पाकिस्तानचा आहे? कशाने झालं? कशाने? कोण केलं? माझं म्हणणं आहे आमचे सरपंच असतील, गुरुजी असतील, कीर्तनकार असतील, आमदार खासदार असतील, पत्रकार असतील, ह्या लोकांनी काम नीट नाही केलं, चुकले म्हणून आमचं आयुष्य कमी झालं. करते लोक चुकले, करते लोक किडके झाले म्हणून समाज किडका झाला. समाजाला तर द्यायची गरज नाही. समाज काही बी ऐकतो, त्याला काही सांगा तुम्ही ऐकत होतो. म्हणा मामा म्हणला मामा, लाव डोळ्याला पाहिजे डोळ्याला पाहिजे का झोपला होता मला काय म्हणायचं. समाज ऐकतो, आपल्याला फक्त त्याच्यातून एवढंच काढायचं की समाज ऐकतो. प्रश्न चांगला आहे का वाईट आहे नाही. म्हणून गुरुजी सांगणारा व्यवस्थित पाहिजे. सरपंच पण गुरुजीच आहे, कीर्तनकार पण गुरुजी आहे, पत्रकार पण गुरुजी आहे, आमदार खासदार गुरुजी आहे, आपले आईवडील पण गुरुजीच आहे. जे समाजाला शिकवते, जे घेऊन चालते ते गुरुजी. आणि हे सगळे किडके झाले. उगा 10% लोक चांगले राहिले सगळ्या क्षेत्रात म्हणून बरं आहे. तुम्ही बघा आपल्याला कोणाचं वैयक्तिक काही घेत नाही, पण सगळे गुरुजी किडके झाले, किडके. मग समाजाचा कोणावर विश्वास ठेवून बरोबर भरोसा नाही राहिला तर लोकांचा घेऊन माणूस चांगला असेल ऐकून कसं काय. त्याच्यासाठी तुम्हाला घासून घ्यावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागतं. आणि ते कशातून होईल? तुमच्या कामातून होईल, समोर होणार नाही. तुम्ही किती म्हणलं मी सज्जनी मी बाबा आहे, लोक ऐकायचे नाही. तुम्हाला ते कामातूनच सिद्ध करावं लागतं. आणि तेच झालं आमचं. नाही आमची लायकी नाही. का माझी लायकी? काही नाही, काही डिग्री नाही, काही MA ग्रॅज्युएट नाही, काय नाही. अभ्यास केला, पाहिलं, डोळ्यानं पाहिलं. माझ्या गावात असं व्हावं इच्छा निर्माण. मी आतापर्यंत 22 देशात गेलो, अभ्यास केला. जग काय करतं? भारतात 3 राऊंड झाले माझे, सगळ्या राजधान्यात. कुठं काय कुठं काय मला पाहायचं औषध शिकायचं, आपल्या इथे काय करता येतं ते करायचं. हेच केलं आम्ही. का करायचं ते?
5 लिटर पाणी आमच्या पोटात रोज जातं. जेवण 1 किलो जातं. 1 किलो जात नसतं धरा. म्हणजे सगळ्यात जास्त पोटात काय जातं? पाणी. आमचं पाण्यावर नजर नाही, आमची जेवणावर नजर आहे. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा, आजाराचं मूळ कारण काय? पाणी. पाणी स्वच्छ पाहिजे ना. वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा. 90% पाणी आम्ही वेस्ट घालतो. 90%. प्रत्येक माणूस लक्षात येत नाही आपल्या. आंघोळीला जर 15 लिटर पाणी घेतलं आम्ही, आंघोळीला किती चिटकन तर व्हायला किती जातं? सगळं वाया जातं. कपडे धुवायला 15 लिटर घेतलं, कपड्याला काय चिटकलं? भांडे धुवायला 15 लिटर घेतलं, भांड्याला काय चिटकलं? नाही. मग प्रश्न असा आहे, पाणी घ्यायचं नाही का? घ्यायचं. 2 लिटर जास्त घ्या, पण वापरणं झालं त्याचा पुनर्वापर करा, नाही तर जमिनीत जिरवा. जमिनीत जिरवलं काय हरकत आहे? साडे पाण्याला 1 खड्डा करायला सरकार 2,500 रुपये देते. 2,500 ग्रामसेवक साहेब आहेत म्हणून ग्रामसेवक साहेब होते ना. 2,500 रुपये देते खड्डा करायला. एकदाच करायचं आणि काय आमच्या आंघोळीचं पाणी पाईप लावून त्याच्यात जिरायचं. काय अवघड आहे? बरं 90% पाणी जातं ना. तुमची 20,000 लोकसंख्या आहे. 20 लाख लिटर पाणी तुम्हाला लागतं आणि 15 लाख लिटर पाणी वाया जातं. किती अवघड. बरं ते काय होतं? गटारात होतं, मच्छर होते, आळ्या होत्या. मला एका डॉक्टरनं सांगितलं, तज्ञ डॉक्टरना, सरकारी, ते म्हणे जे पाणी सडतं ना म्हणे, याचं 5 किलोमीटरवर त्या मलेरियाच्या डासाला कळत ते पाणी पुढं सडकंय. 5 किलोमीटरवर येते ते डास. काय त्याची सर्व्हिसला असेल त्याला? आमच्या लक्षात येत नाही. आम्ही घरातच पाणी सडतं, गावात सडतं, म्हणून ते डॉक्टर लोक येऊन दिवस सारे फालतू करून दिले. काही पाणी सडतं, वास खराब होतो, काही पाणी तापून वर जातं, पुन्हा त्याचा पाऊस तयार होतो. पाणी संपत नाही. वर जाऊन पाऊस तयार झाल्यावर नारायणगाव किंवा पुणे जिल्ह्यातून गेलेलं पाणी पुन्हा पुणे जिल्ह्यात पडेल त्याची गॅरंटी आहे का? नाही. ते केरळला जाऊन पडलं, ते कोल्हापूरला पडलं, तिकडे जाऊन पडलं, तिथे झाड आहे म्हणून पडलं. झाड हे पावसाची येते नाही. झाडाशिवाय पाऊस शक्यच नाही. दुसरं काहीच कारण नाही. पाऊस पाहिजे तर झाडं पाहिजे. आणि आम्हाला काय शिकलं? पाऊस नाही पडला तर सप्ता घाला म्हणजे सप्ता असा फुटाणा आणला पाहिजे. सप्ता घातल्यानं पाऊस पडला असता तर केरळला कधीच पडला नसता. कारण ते सगळं मुस्लिम राष्ट्र आहे. म्हणून सप्ता वाईट हे काय नाही. सप्ता कशासाठी आहे? 7 दिवस शिकायचं, 358 दिवस काम करायचं, याच्यासाठी सप्ता आहे. तुम्ही आज सप्ता घातला उद्या पाऊस पडेल का? असं होणार नाही. म्हणून महाराजांना आम्हाला 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनिचरे. झाडाला सोयरे म्हणले, सोयरे. अजून एक गोष्ट काय शिकवली आम्हाला चुकीची? माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागत होतं. सांगितलं ना, खोटं आहे ते. माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. आणि तो कशातून मिळतो? झाडातून मिळतो ना. आई मेली तरी पूर्ण जगू शकतो, पण ऑक्सिजन नाही मिळालं तर जगणार नाही. म्हणून समाजाला शिकवताना बरोबर शिकवा ना, त्याचं महत्व कळून द्या ना. काही सांगून नाही ते. किती ऑक्सिजन लागतो माहिती आहे का माणसाला? 4 झाडाचा. तुमच्या गावची लोकसंख्या 20,000, ही मागची, आता जास्त झाली म्हणजे 4 झाडं एका माणसाला. किती झाडं पाहिजे नारायणगाव? 2 लाख झाडं पाहिजे आहे का? मग तुम्ही
ऑक्सिजन ते घेतात म्हणजे चोऱ्या करतात. ऑक्सिजन तर बंद नाही केला. बरं हा झाला माणसाचा हिशोब. माणसाला एवढं झाडं लागते. आता गावात बैल पण असतात, म्हशी पण असतात, कुत्रे, गाढवे, डुकरे, मच्छर, ढेकणे, मुंगळे, कडी, त्यांना ते ऑक्सिजन लागतो ना. ऑक्सिजन काय लागत नाही. प्रत्येक झाडं लावते ते का? त्यांच्या वाटेत झाडं कोण नाही. कुत्र्याला, डुकराला, गाढवाला झाडं लावता येत आणि आतापर्यंत त्यानं लावलं नाही. कुत्र्याच्या आवडतच म्हणायचं. कुत्रे झाडं लावत नाही, लावलेले उकरून टाकते. आणि असे कुत्रे दर गावात राहते, दर गावात आहे. म्हणून झाडं लावलं पाहिजे. मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे. त्यातले त्यात फळाचे लावा झाडं. माझं तर डबल म्हणणं आहे त्याला. झाडं नाही, नुसते झाडं नाही, फळाचे लावा. मी लय लोकांना सरपंचाला गावगाव सांगतो झाडं फळाचे लावा, फळाचे लावा. ते म्हणते साहेब आम्ही फळाची झाडं लावू पण पोरं पाहिजे नाही. एवढं डोकं खराब होतं. मग इतका जर पोरांचा राग येतो तो कुठाना तरी कशाला अरे पोरं फळं काय खाऊन त्याला काय का वापस गेलं मला काही समजत नाही. काय झालं स्वार्थी झाला, स्वार्थी. तसंच शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज ह्या लोकांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. म्हणून आपल्याला चांगले दिवस आले. त्यांच्या अगोदर बी लय लोकांनी केले शिक्षणासाठी प्रयत्न. पण हे अलीकडं आपल्याला दिसतं शिक्षणाशिवाय पर्याय. जग लई पुढे गेले. 21व्या शतकात जग काहीच काही पुढे गेलं. अहो आता 30-40 वर्षाचे देश असलेले देश, आयुष्य असलेले देश मी काहीच काही पुढे गेले. मी डोळ्याने पाहिजे. शिक्षणाचं महत्व आम्हाला हरिपाठात मी सांगितलं पण आमच्या लक्षात येत नाही. आम्ही नुसतं म्हणतो. काय सांगितलं माहिती आहे? बुद्धीचे व भाऊ अन्य नाही तुझे, एका केशिराचे सकाळ सिद्धी. हरिपाठ तेच सांगितले. बुद्धीचे व भाऊ अन्य नाही तुझे, एका केशिराचे सकाळ. शिक्षण पाहिजे. शिक्षणाशिवाय काही खरं. ते मोबाईलला जर काही झालं तुम्हाला समजत. आत्ता ते पोराकडून मी काय नाव टाकून घेतलं. मला ते जमानं ते धरेल काय तर चुकलं तिथे काय होतं. त्याला म्हणलं भाऊ म्हणजे एवढं करून ते शिकले झालं. शिक्षण पाहिजे म्हणून मुलाला शिकवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य, शिकाल शिकून मोठं व्हा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण ही वागण्याची म्हणते. शिकलं पाहिजे ना. शिक्षणाचा उपयोग मग देशासाठी, गावासाठी केला पाहिजे. शिक्षणाने काहीही होऊ शकतं. ज्ञान आणि विज्ञान हे काही दोन नाही. आणि विज्ञानाचा तुम्हाला वापर करायचा तर तो शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही ना. तसेच शेवटचं स्वच्छता एक आहे. स्वच्छतालाही महत्वाची. त्याच्यात साफसूफ आला, स्वच्छताचा वापर आला, शरीराची स्वच्छता, मनाची स्वच्छता. लोक आळशी झाले. पोरायची नखं बी मास्तर नेम काढा म्हणतात. काय बिल्लाचे मनच झालं. आम्हाला आमचं काय कळत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत आम्हाला आमच्या एका गुरुजीने सांगितलेलं आहे. तुम्ही सुशिक्षित लोक आहे म्हणून सांगतो. तो तुम्हाला म्हणजे साहेब जागा हातात आमची सुद्धा नाही पाहिजे. त्याच्यात लय घाल होती म्हणे. आतून काळी भंगार होती म्हणे. म्हणून डागा हातात घालायची नाही. घालूच नाही म्हणे. घातली तर तुझ्या हातात घाला. आणि तिच्यात गुंतलेली घाण वरून हात गुंतल्याने निघत नाही. ते आत तशीच राहते. मग ते पीठ मळायच्या कारणाला बाहेर त्याच्यात घेऊन. आणि किती जंतू असे की ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून शौचालयाचा लई महत्वाचा विषय आहे. 2 मिनिट लग्नीला संडासला जायला उशीर झाला तर आमचं रक्त खराब होतं. म्हणजे संडास हा इज्जतीसाठी नाही, आरोग्यासाठी.
काही काही लोकांनी काय सांगितलं, महिलाच्या इज्जतीसाठी संडास बांधायचं. आले अवघड, महिलाला इज्जत, माणसाला इज्जत नाही वाढवायला. काय आपलं काय इज्जतीचा त्याचा काही संबंध नाही. बरं, महिला पुरुष सोडून द्या तुम्ही, 1 वर्षाचं पोरग आहे, त्याच्या संडासमध्ये माणसाच्या संडासमध्ये काय फरक आहे? 1 वर्षाचं काय भागायचं खाऊ कापू? संडास संडास आहे, ती घाण आहे. म्हणून त्याला मातीच्या आड लपवलं पाहिजे. ज्या महापुरुषांची आत्ता पूजा केली आपण, छत्रपती शिवाजी महाराजांची, 400 वर्षापूर्वी महाराज शौचालय वापरत होते. सत्य घटना आहे. त्या काळात बांधलेले संडास आहे, दगडाची भांड आहे. मी डोळ्याने पाहिलं. मी रायगड किल्ल्यावर त्या गाईडला पहिले विचारलं होतं, महाराजाचा संडास दाखव मला वापरलेला. तुझं चाड झालं तर साहेब मला कधी मला विचारलंच नाही. आणि सर तुम्हाला शपथ खाऊन सांगतो, मी जेव्हा संडास पाहिला, मी वाकून दर्शन घेतलं त्या संडासचं. 400 वर्षापूर्वी आमच्या बाप संडास वापर होतं झाला. आम्हाला इतकी हे जग पुढे गेलं म्हणजे नाही. ट्रम बिरम स्वित्झर्लंड, आता कोण झालं बागेत निघेल, कोण झालं गाडे. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज संडास वापरत असतील ज्या काळात, त्या काळात हे बायडनचे पंजे खंजे खच्चे कोणी असतील ना, साले ते पाणी बी नेत नसतील तेव्हा इतका आमचा 400 वर्षापूर्वी संडास वापरत मजाक नाही साहेब. तुम्ही चांगला विचार करा. आज मी 12,000 घेऊन हलकड बाहेर जातो म्हणलं. आम्हाला कळलंच नाही काय, म्हणून समजून सांगितलं नाही गुरुजीला. गुरुजीला समजून सांगणं खूप गरजेचं होतं की बाबा ही कोणती गोष्ट का करायची, कशासाठी करायची. जर अजून एक शेवटचा आपला मुद्दा आहे, ज्याला कोणी नाही त्याला सांभाळणं. मला एक पत्रिका पाहिला अन्नदानाची, मी इकडे तुमच्या भागात चालतं, अन्नदान व्हायला पाहिजे. प्रश्न असा आहे, 50-60 वर्षाच्या पुढे जर एखादा माणूस झाला, वय झालं, थकलं, त्याला काम करता येत नाही, त्याला घरात कोण नाही, त्याला घरात कोणी नाही, मग त्यानं काय करायचं? असू शकते ना. माझ्या अंदाजाने तुमच्या इथे 150 लोक असे निघाले. किती? 150 लोक असे निघाले की ज्यांना रोज खायची पंचायत आहे, त्यांना कोणी खायला देत नाही. कदाचित त्यांना मुलं असतील नाही पण देत नाही. कदाचित तो माणूस आयुष्यभर नाश केला असेल संसाराचा, पण आज त्याला खायला नाही. शेवटी ती जिम्मेदारी गावाची, सरपंचाची असं मला वाटतं. कारण गावात माणूस उपाशी झोपला नाही पाहिजे, कुणी असू द्या. आणि याच कामावर आम्ही आमचे इथे काम केलं, हेच काम आम्ही निवडले, हेच काम केलं. 4 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. मी जे करायचं सांगितलं तेच आम्ही केलं. काय केलं ते सांगतो. 4 प्रकारचं पाणी. साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं, आरोचं 20 लिटर पाणी एका घराला मोफत, आणि 4थं पाणी आहे माझ्या इथे. सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईला चुलीवर पाणी तापायची गरज नाही. ग्रामपंचायत आंघोळीला गरम पाणी देऊ शकते. विश्वास बसतो. झाड तोडू नका, झाड तोडून सांगून म्हणणारे लय गुरुजी पैदा झाले, पण चुलीत काय झालं ते सांगणारा गुरुजीच पैदा नाही झाला. नळाला गरम पाणी आलं, ही बाई लाकडं तोडून आणीन का? कशाला आणीन? येडी झाली का? म्हणून आम्ही समाजाला शिकवतो, पण मी करून घेतो त्याच्याकडे. शिकत बसायचं नाही त्याला. शिकवलं तर बघायला राग येतो. तुम्ही लय शाळे झाले का, आमच्या तिकडे चड्डी घातली नव्हती, असे ते लोकांना राग येतो. म्हणून त्याला शिकत बसायचं नाही, त्याच्याकडून करून घ्यायचं. त्याला त्या जाळ्यात ओढायचं. तुम्हाला जर सांगितलं ना 4 उंदरं पकडून आणा, शर्यत लावली, 4-5 उंदरं पकडून आणा, तर तुम्ही काय करेल त्याच्यासाठी? पिंजराला, बरोबर आहे, उंदराच्या मागे पडत नाही. तेच केलं आम्ही. आमच्या इथं पिंजरे लावले चौकून, बरोबर गुंतले त्याच्या. आणि गावगाव काय होतं, उंदराच्या मागे पडत आहे, ते काही हाती लागत नाही. अरे हे 4-4, 5-5, 10-10 हजार रानडुकरं सांभाळायचे का? खायची गोष्ट आहे की रानडुकरची?
एका दुरी जाण्याची स्वतः नाही. 4 माणसं घरातले एका सोयीनं राहत नाही. त्या अख्खं गाव आहे. कसं शक्य आहे? नाही. म्हणून वापरलेलं पाणी सगळं पुनर्वापर करतो आम्ही. झाडं खूप आहे फळाचे आमच्या इथं. फळाचे माझ्या इथे रस्त्याला पोरं नारळ तोडून खाते, नारळ पाणी पिते रस्त्याला. साहेबांनी पाहिलं त्या दिवशी, यांनी बी पाहिलं, यांनी पाहिलं. रस्त्याला नारळ तोडून खाते एवढा आनंद होतो तुम्हाला काय सांगू. या वर्षी आमच्या स्मशानभूमी कमीत कमी 80 क्विंटल जांभळं निघाली. तुम्ही जांभळं खाल्ले या वर्षी? खाल्ले असेल तर छटाक भर घेऊन कुठून तरी 200 रुपये किलो दोन दिली. आणि कुठे निघाले? स्मशानभूमी एवढी निघाली आमच्या. बाया पोरं दिवसभर तिथंच. सीताफळ आहे, पेरू आहे, लिंबूला लावल्या 400 गेल्या वर्षी. दरवर्षी 200-400 झाडं लावतो आम्ही फळाचे. खाऊन द्या ना लोकांना, काय आपल्याला तकलीफ आहे. आम्ही यावर्षी एक अजून एक प्रयोग करू राहिलो. गेल्या वर्षी 10चं येल लावून केला होता आणि यावर्षी एक गल्लीला पुरं मंडप केला. गावात 10 फुटाची गल्ली असते ना, अशी 10-12 फुटाची. तिला ताराचा मंडप केला. ताराचा घरातून घर तार बांधले आणि खाली येल लावून राहिलो आम्ही वाट्याच्या कडीला. दोडकं, कारलं, भोपळे. पाणी किती लागेल त्याला माहिती. तुम्हाला जेवायचं टायमाला तुम्हाला हात धुतला तरी येल जगत. पण तिला वाट्यावर भोपळं तोडता आलं पाहिजे, वाट्यावर तिला कारलं दोडकं तोडता आलं पाहिजे भाजी करताना. काय बरं आम्हाला काय करायचंय पंचायतला माहिती का? मंडप केला मी आणून द्यायचा आता फक्त. पुढची ती बाई करून घे. होऊ शकतं आणि गरज ही. देशात संख्या वाढत चालली, जमीन वाढत का? आणि मग पर्याय काय पुढं? तुम्हाला असंच काहीतरी करणं आहे. म्हणून ग्रामपंचायत हे मजाक काम नाही. महात्मा गांधीने एका शब्दात सांगितलं, खेड्याकडे चला. त्याच्यात सगळं आलं. खेड्याचा मालक कोण? सरपंच. नुसता मालक नाही, पांडुरंग सरपंच, विठ्ठल रखुमाईचे सरपंच, ग्रामसेवक. या दोघांनी ठरवलं तर गावचं कल्याण. नाही तर गेलं. ग्रामसेवक काही साधं पद नाही आहे. कपिली गाय येते, कपिली गाय ते डिस्कोटी देव त्याचे पटात. मी 25 वर्ष पाहिलं. 25 वर्षात मला 3 ग्रामसेवक लाभले फक्त. बदली नाही. लय देवासारखे सापडले मला. लय त्याने मदत केली तिघाला. ग्रामसेवक हा मुख्य कण आहे आणि ग्रामसेवकाला त्रास नाही दिला पाहिजे. आपल्यातलाच माणूस आहे. 10-12 सदस्य येळेवेळी करते. पंचायत समिती मेंबर वेगळा, जिल्हा परिषदचे वेगळा, BDO, CO, आमदार सारख्या ग्रामसेवकावर पडत. भाई एवढं होऊन ते घरी गेलो त्याचं धोरणी असलं तर बरं. घरचं वकेला असलं तर काळ्या पाणी सतत झालं नाही काय. पण मी एक अनुभव घेतला साहेब. ते कोणत्या खात्याचं बनेल विचार एवढ्या तोड देतो, त्याचं तोड देतो. हाव साहेब, हाव साहेब, हाव करतोच. अजून एक मी अभ्यास केला. या लोकांना ग्रामसेवक घाबरत नाही. ग्रामसेवक सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? सरपंच साहेब तुम्हाला सांगून ठेवतो. BDO, COला, सरपंचाला ग्रामसेवक घाबरत नाही. ग्रामसेवक सगळ्यात जास्त घाबरतो गावात निवडणुकीत पडलेल्या लोकांना. गावात इज्जत राहत नाही. सरपंचाला बोलता येत नाही. मग कोण उरलं खाली ग्रामसेवक. हे काऊन केलं, हे पण कामाने केलं, मी माहितीचा अधिकार देतो बस. पडलेला माणूस जर ग्रामसेवकाला दिसला इकडं याला जायचं असलं इकडं नाशिकला जाईल पण इकडं नाही जायचं. अशा वेळेस निवडून आलेल्या सदस्यांनी, सरपंचांनी ग्रामसेवकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. माझा ग्रामसेवक एसीत बसतोय, विचारल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही. ग्रामसेवकाच्या केबिनमध्ये हा आमचा नियम आहे. कोणी असू दे, येऊ का सर म्हणायचं, मग जायचं.
14 कोटीचं ऑफिस आहे, सेन्सॉरचे दरवाजे, 3 दरवाजे उघडून दिसतो ग्रामसेवक आमचा. काय डोक्याला ताण नाही, एकदम मस्त. 2-4 घंटे ड्युटी केली, घरी जातो, लेकरं बाळात बसतो, खातो पितो, मस्त राहतो, एकदम सुखी, एकदम सुखी. मला सांगते ते हा 10 रुपये त्याला पडत नाही, 10 रुपये कमाई नाही, काय बंद म्हणतो, इतकं सुखी आहे. मी घरी जाऊन पण शिवसाहेब काय बोलत नाही, व्हिडिओ काय बोलत नाही, पाटील ग्रामसेवक जाऊ द्या. म्हणून ग्रामसेवकाला पण समजून घेतलं पाहिजे, ते आपल्यातच पोरगा आहे ना कोणाचे तरी. ग्रामसेवकाला समजून घेतलं पाहिजे. झाडं आणखी लावा, फळाचे लावा. जसं तुम्ही सांगितलं तशा प्रथा आम्ही अनेक झाडाच्या चालू केल्या. लग्नाच्या दिवशी झाड लावतो, पहिल्या दिवशी आई वडील वारले त्या दिवशी झाड लावतो. माझी आई वारली 2 वर्ष झाली, 70 वर्षाची होती. 26 जुलैला वारली मागच्या. मी राग सुद्धा पाण्यात नेली नाही. इकडं पुढे नेते राग नदी. 5 खड्डे केले नाशिकला, 5 खड्डे केले मी. 5 खड्ड्यात सगळे राग टाकले, 5 झाडं लावले, 5ही झाडं जगले. आईची आठवण राहिली, झाडं जगले. पाणी खराब नाही झालं, जायचे 500 रुपये वाचले. किती सोपं. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या आईची बापाची राख आहे एवढी एवढी घेतली, लहान चमचाभर, किंवा तुमच्या नवऱ्याची असं झालं, थोडीशी घेतली, गिलासभर पाण्यात टाकली, तुम्हाला प्यायला दिलं, प्या, पेन का नवऱ्याच्या तरी नाही. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसं टाकलं, बोटांनी आणलं पाहिजे टाकलं कसं काय, तुम्हाला एवढं चालत नाही. बरं लोकल प्यायचे ते पाणी. पण झालं काय, मला तर गुरुजीने चाललेलं सांगून टाक झालं सुरू ते. आता ते वापस यायला अवघड झालं ना. याला माहित नव्हतं नामदार पाहून न्यायचे. त्यानं भोळ्या गावात कोणाला तरी विचारलं असेल याचं काय करू, ते म्हणलं असेल काय करतो, टाक पाण्यात नेऊन म्हणलं, त्यानं नेऊन टाकलं, झालं सुरू. म्हणून गुरुजीत मोठा माहिती. तुम्हाला परफेक्ट काही माहिती असलं तर गुरुजी व्हा, नाही तर गुरुजी तरी नका हो. त्याच्या मनात त्याला करून द्या ना, कशाला चुकीच्या रस्त्याने नेता. लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरदेव नवरीने झाड लावलं ना, इतकं भारी काम आहे ते. ती बाई ते झाड मोडून देऊ शकत नाही, दरवाज्यात लावत जपणारच ती. आम्ही चालू केलं, काही पोरी लावून राहिले. एकदा काय झालं, बाई नवरदेव नवरी झाड लावत होते, म्हातारी आली, नवरी खड्ड करीत होती. म्हातारीने पाहिलं, हल्दीचा आजच आली, हिरा चोडा खड्ड करायला लावलं. माझ्याकडे पाहिलं तर म्हातारीने म्हणजे तोच कामाचं नाही, आवाज मीच सांगितलंय. आणि नवीन पद्धत आली म्हणले की आता पहिले नव्हती. काय पद्धत म्हटली, गुजरातून आली ही पद्धत आपल्याकडची. काय पद्धत आहे मी म्हणलं, पहिल्या दिवशी नवरदेव नवरीना दरवाज्यात एक झाड लावलं तर लेकरू बाळ जगतच नाही. असं होतं म्हणजे माझी लोक लागली. गुरुजी कसं पाहिजे, भले भले वाकलेलंच पाहिजे त्याने गुरुजी. आणि मी खोटं नाही सांगितलं. जर नाही लावले झाडे तर नाही जगायचे लेकरं बाळ, लक्षात ठेवा. मिळून कुठून ऑक्सिजन. कोरोनात 80% लोक ऑक्सिजन नाही मिळायला म्हणूनच गेले, दुसरं काही कारण नाही. अतिशय महत्वाचा विषय आहे तो. म्हणून झाडं लावायचं. झाडाशिवाय पाऊस नाही, झाडाशिवाय माणसाचं जीवन नाही, झाडाशिवाय फळ नाही. म्हणून प्रत्येक माणसाने झाड लावा. आपल्या बहिणीचं लग्न झालं, जाताना झाड लावा तिच्या हाताने, सून करताना लावा. काय करते आपल्याकडे, तुमच्याकडे नवरी पहिल्या दिवशी आली काय करते, घरात बसताना ठोकरा ठाकरी करते काहीतरी. एवढे जरी ठोकरून आल्या, याला विचारा काऊन ठोकरलं, कोणालाच माहिती. मागच्या सांगितलं ठोकर, पुढच्या ठोकरून काय झालं नाही, त्याला काही संबंध नाही, काहीच नाही. बरं ठोकरा ठाकरीचे पुढे उद्घाटन करीत असते का पहिल्या दिवशी, आयुष्यभर मला ठोकरा ठाकरी चालत ना. काही चांगल्या प्रथा पाडू शकतो, चांगल्या प्रथा पाडा की ज्या
आला त्याचा फायदा होईल ना, लावा. बरं हे काय वाईट काम नाही, पुण्याचं काम आहे ना. म्हणून झाडं भरपूर लावा. स्वच्छता आहे, त्यामध्ये शौचालय पण आहे, शिक्षणाचा विषय. हेच आम्ही 2005ला माझ्या गावच्या लोकांनी 5,000 रुपये बँकेचे कर्ज काढून संघात बांधले होते. अख्ख्या गावात बँकेचे कर्ज काढून 5,000 रुपये कर्ज काढलं. ती फेड लोकांनी कर्ज काढून संघात बांधणार गाव आणि 12,000 घेऊन बाहेर जाणार गाव. किती आलं मला. 3 महिन्यात माझं गाव अगोदर मुक्त केलं होतं. झोपलोच नव्हतं मी 3 महिने, रात्र दिवस एकच काम, फक्त 90 दिवसात केलं होतं. माझ्याकडं 2840 लोकसंख्या होती तेव्हा. माझ्या वहीत 2840 लोकांची नावं होती. नुसतं संडास कोण बांधला नाही, तो संडास वापरतो का तर त्याला टीक मारित होतो. जेव्हा 4840 लोक संडास मध्ये गेले तेव्हा काम बंद झालं. इतकं काम परफेक्ट करायला लई गरज आहे त्याची. आम्ही रोडवर टाकतो संडास, हवेत येतं, पुन्हा पाऊस पडला पाण्यानं होऊन जातं, पुन्हा आमच्या पोटात जातं. रस्त्यावर नेऊन टाकलं, संध्याकाळी बकरे ढोरे आले, मोटरसायकल आली, ट्रॅक्टर आलं, पुन्हा घराला घेऊन येतो. सकाळी नेऊन टाकायचं, दिवसभर उठून घेऊन यायचं. असंच चालू आहे. पण दुसऱ्या दिवशी राहत. त्याच्यात आणखी एक भानगड अशी आहे, तुम्ही कधी ऐकलं की नाही ऐकलं माहिती नाही, मी सांगितलेलं आहे. माशी असते, माशीला 6 पाय असते. म्हटलं नीट ऐका, 6 पाय आणि एका पायाला 6,000 जंतू चिटकते असं म्हणते. एका पायाला 6,000 आणि तिला पाय राहते 6, म्हणजे 36,000 जंतू चिटकते माशीची पायाला. समजा ती माशी रस्त्यावर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली, आपल्या भाकरीवर बसली. आपण भाकर खातो का फेकून देतो? खातो, कोणी खातो. किती जंतू घेऊन आली? 36,000. कारण आपल्याला डोळ्यात कळलं नाही. आता आपण याचा उलटा प्रयोग करू. जर एखाद्या माणसाला किंवा एखाद्या बाईला सांगितलं तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये स्वतःच्या टाचणीचं टोक बुडा, सुईचं टोक फक्त ते असं बुडा, ते भाकरीला ती भाकर खाईल पण नाही खाणार, नाही खाणार. मग मला सांगा टोक मोठं 6 पाय पडले, 6 पाय म्हणजे जास्त खातो. सुईच्या टोकाचं नाही खात. इथे आणखी एक गडबड झाली नारायणगावकर. सुईनं लावलं ते तुमचंच होतं, ते तुम्ही खात नाही. आता हे माणसं आणलं कोणाचं आणलं कोणाचं नाही आणलं काय पडताय. भाजपचं आहे राष्ट्रवादीचं आहे का माहिती. आम्ही खातो कारण आमच्यातलं अज्ञान. म्हणून हे सांगणारे गुरुजी आम्हाला पाहिजे, हे सांगणारे गुरुजी आम्हाला तयार झाले पाहिजे. म्हणजे समाज ऐकत ना का त्याच्यात. आज मी मला वाटतं थोडेफार तर लोक इथं बाहेर जात असते. आता याच्यासाठी समाजसेवा परमात्मा याच्यात हे आम्हाला कळत नाही. जर तुमच्या गावातले ते लोक आता कोण असतील 10-5 घरं 20-25 घरं येडे वाकडे जाय कळकट मळकट बाहेर जात असतात, त्यांचं तुम्हाला खावं लागत. आज त्यांचं जर बंद करायचं असेल तर तुमच्यापेक्षा पर्याय काय? त्यांना जाऊन समजावून सांगणे, त्यांच्या पाय पडणे, त्यांना विनंती करणे. म्हणजे समाजसेवेत स्वतःचं हित कसं राहतं पहा. त्यांच्या पाय पडायचं ते त्यांच्यासाठी नाही पडायचं. त्यांच्या पाय पडतात तेव्हा तुमचं खाणं बंद होईल. म्हणून संस्था प्रतिष्ठानं जे काम करते ना इतरांसाठी करायचं. आम्हाला तेच शिकवलेलं आहे ना. जे कारण त्या लोकांचे करा तेव्हा तुम्हाला सुख मिळत. त्यांनी ते संडास बांधले तेव्हा तुमचं खायचं बंद होईल. म्हणून आम्हाला शिकवलं की
परमात्म्याची सेवा करा. परात्मा दुसऱ्याच्या आत्म्याला जर आम्ही काही समजलो त्याची सेवा केली त्याचं नाव परमात्मा आहे. आम्ही दगडाच्या देवालाच परमात्मा म्हणून बसलो. परात्मा म्हणजे दुसऱ्याचा आत्मा, त्याची सेवा करा. कशासाठी तो पुढं कळलं आपल्याला नाही कळलं. संतांनी सांगितलं पहिल्या काय सांगितलं, ज्याच्या हाताला भेटते त्याला देव भेटेल. कष्टाशिवाय देऊ नये. तुकाराम महाराजांनी सांगितलं कामामध्ये काम तुम्ही म्हणा राम राम दळिता काटिता. आणि हे जे आम्हाला रिकाम बसून राम राम म्हणायचं सांगायचं नाही. ढाबे पोटायची लोक त्याला भूटानं आणलं पाहिजे, भूटानं आणलं पाहिजे. रिकामा बसून नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. महिलांना काही सांगायची गरज नाही. 16-17 तास काम करते बाई. किती घंटे करते? सकाळी किती वाजता उठते? 5ला. रात्री 10 वाजेपर्यंत 17 तास काम करते बाई. माणूस फसवला तो म्हणजे खानदानी असला तो बरं हलकट एवढा आहे. ती 17 तास काम करते, हा 6-7 घंटे करतो. रोज म्हणतो माझे फायदे मध्ये याचे कसे काय फायदे मध्ये मला कळत नाही. लय माणूस आमच्याकडे पुरुष प्रधान म्हणून मातीत घातलं महिलाला. म्हणताना लक्ष्मी म्हणतो पण वागवताना लक्ष्मी सारखं वागवत नाही. हो आमच्या तिकडं सकाळी पाणी तापून दिलं का त्याला 2 घंटे लागते बाईला पाणी तापायला. सगळं 2 तास. पण नुसतं तापायचं नाही, तर नेऊन द्यायला लागतो राजाला. इकडे काय पद्धत आहे, नेऊन द्यायला लागतो. मला अजून कळलं नाही आंघोळीला यालाच जायचंय. कधी पाणी हातात काऊन नाही देते शिकून सगळं काय करतो काही कळत नाही कसं. पण काही लोक असे आंघोळ झाल्यावर ट्रॅव्हल मला किती दोन ट्रॅव्हल गेलं जर पेरलेच होय त्याच्या हाताला ट्रॅव्हल काय होत आहे काही. मग तुम्ही म्हणाल याचा विकासाचा कामाचा ग्रामपंचायतचा काय संबंध आहे? संबंध आहे. याच्यात हे दडलेलं आहे आमचं काम आम्ही करायला शिकायचं नाही तर तोपर्यंत विकास व्हायचा नाही. आपलं काम आपण करा ना. आपलं काम आपण करा, आपली सोडवणूक आपण करा. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगितलं आपण करा सोडवणूक. लय सोपं सांगितलं आम्ही पण लक्ष दिलं नाही ना. चुकीचा अर्थ काढल्यामुळे सर्वात चुकीच्या मार्गाला गेला. नाही ते गाथा असत, ज्ञानेश्वरी असतील, पुराण असतील, ख्रिश्चनचे ग्रंथ असतील, बुद्धाचे ग्रंथ असतील, एवढं माणसाला चांगलं जगायला शिकवलं. आमच्या वारकरी संप्रदायात तेव्हा सगळ्या जातीचे संत एका ठिकाणी जेवत होते. सोनार, न्हावी, समतामाळी. अहो वेसेला संतेचा दर्जा दिला कानोपात्राला. काय समाज पुढे होता. 700 वर्षापूर्वी वेसेला संतांचा दर्जा दिला. सगळ्या जातीचे लोक एका ठिकाणी जेवत होते. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू आली. गाथ्यात तवा सांगितलेलं आहे. एका छताखाली आम्ही राहू, एका घोंगडीखाली आम्ही जाऊ. मी तू पण जाऊ दे. हे जातीभेद आम्ही अजून घेऊन चालतोय. तेव्हा सांगितलं आम्हाला तेव्हा. पण गुरुजींना नीट सांगितलं. मी बार तुला दोष देतो त्याचं कारण ते या समाजाला नीट शिकवलं असतं कशाची जात पद्धत कशाची भांडण त्यांना असते. आणि प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात चांगल्या गोष्टी आहे. आम्ही जात नाही, पाहत नाही. मी सगळ्याकडे जातो. पांडुरंग शास्त्री असू द्या, नाशिकचे मोरे दादा असू द्या, श्री रविशंकर असू द्या, ते जमात इस्लाम असू द्या, ईदवाले ते फिरते ते असू द्या, RSS असू द्या, देवन मोहन भागवत साहेबांकडे, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, भाजप असू द्या, काय आपल्याला घेणे. सगळ्या याच्यात काही ना काही चांगलं राहतं, सगळ्या याच्यात काही ना काही वाईट राहतं. चांगलं काय ते आपण घ्यायचं ना. आम्ही कोण्या पक्षात नाव ठेवत नाही. मी कोण्याच पक्षात काम करत नाही. ओळख देताना ताईने सांगितलं धनंजय पंकजा ताई, शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आदित्य ठाकरे साहेब, आमच्या ग्रामपंचायतचं उद्घाटन आदित्य ठाकरे साहेबांनी केलं. आणि जाताना
ते आलं होते ते पूल खाली होतं असं नदीत. ते मला म्हणजे पुलाचं काही करत नाही, फारच कमकुवत आहे. म्हणलं साहेब लय पैसे लागले, आमच्याजवळ एवढे पैसे काय लागले, कुठून आणायचे. ते गेलं काय केलं पण काय ना, पुढं काय कागद आलेले 2-4 दिवसांना लगे इंजिनियरच आले सर्वे करायला. 2 कोटी रुपयाचं पूल बांधून त्याला गाव एवढं पूल एवढा आहे राजा बोले त्याला. आणि तरी आम्ही कशाला नाव ठेवतो माझ्या पक्षात, त्यांचं गाव त्यांचे पैसे, आपलं दिन व्हा, मुंगी होऊन साखर खा. चला दुसऱ्याची 4 कपडे घेतो, पेपर दुसऱ्याचं वाचितो, शरद पवार साहेब मोदी साहेबाला अक्कल नाही म्हणतो, त्याला फुटाने आणला पाहिजे. त्या लोकांना बोलायची किंवा त्यांच्याविषयी त्यांचं माप काढायची आमची लायकी नाही, त्यांच्या पायापाशी बसायची सुद्धा आमची लायकी नाही. कशाला आम्ही आपली पायाची वाहन बरी ना. या न्यायानं आम्ही काम करतोय. आपलं शेवटचं अजून एक काम मी सांगितलं, 13,000 लोकांना 35 लोकांना आमची ग्रामपंचायत जेव घालते. 35 असे लोक आहेत ज्याला कोण नाही त्याला. खूप दिवस झाले आम्ही सांभाळतो. काय टेन्शन नाही, ग्रामपंचायत निमित्त आहे. कसे लोक आहेत ते ज्याला कोणी नाही. ते सुरुवातीला साहेब ते लोक काय सांगा तुम्हाला, खायसाठी असेल काय तरफड करायचे. आता त्यांचं मन शांत झालं, त्यांनाच वाटतं मात्र मिळते काय. त्यांचे कपडे, त्यांचा दवाखाना, त्यांचे चपला बुटं, त्यांचे स्वेटर शाली सुद्धा आम्ही घेतोय. आणि मला दाते पण मिळते. माझ्याच गावातले हे लोक दुसऱ्याच्या गावच्या निराधार माणसाला नियम देत नाही. नीट समजून घ्या, आपल्याच गावचे करायचे, नाही तर दुसऱ्या गावची जमा केली जागतिक प्रगती झाला. म्हणून माझं मत आहे, ज्या त्या गावातले जिथं तिथं जर अटकले तो वृद्धाश्रम कशाला पाहिजे आम्हाला. आणि जेवण मिळतं, कपडे मिळते म्हणलं भीक मागायचं काय संबंध आहे. बघा योजना कशी आहे, भीक मागायला कशाला मागत नाही. आणि भीक नाही मागितलं तर लहान पोरं चोरून येतील का. नाही बरोबर ना, भीक मागायचं बंद होत नाही ना. हे जे लहान पोरं चोरून येते ना साहेब, हात कापी ते लंगडा करते, त्यांना भीक मागायला लागते. याचे डोळे आहे, धंदा आहे. आम्ही डोळ्यात पाहतो नाक्यावर पोरं भीक मागायचे. भिकारीची पोरं नाही येते, चोरून नेलेले पोरं येते. धंदा येतो, पट्ट्या धीट लोक त्याचे मालक आहे. म्हणून आम्ही योजना आखताना, काम करताना कसे केलं पाहिजे, साप मिळाला पाहिजे, काठीने नाही मोडली पाहिजे. म्हणून प्रत्येक योजनेची आता फेर तपासणी करायची गरज आहे. प्रत्येक कामाची फेर तपासणी पाहिजे. वीज मंडळींना फेर कसं येईल, महामंडळी एसटीना फेर कसं येईल, शेतकरी चांगलं कसं जमलं, ग्रामसेवकाला काय पाहिजे, पोलीसला काय पाहिजे, याची एकदा सगळ्या खात्याच्या सगळ्या तज्ञाकडून आढावा घेतला पाहिजे. घ्यावाच लागणार आहे. आणि मी रोज रस्त्यावर रात्र 10 दिवस फिरतो, 8 दिवस रात्री घरी जाणं होत नाही. बाजू रात्री एकदा विचारली जेवण झालं तर राहायची सोय आहे का. हा बरोबर झोपा. सकाळी एकदा विचारली गोळ्या घेतल्या का, गोळी केली का. तुम्ही हा म्हणलं ती कपड्याला थपका मारती. काय बा आपला माणूस हाय, 8 दिवस जाणं होते घरी. तिला असं तर विचारते नाही, तू हाय का चांगला कसं विचार. मी गेल्याने बोर्ड पाहिलं रात्री, पुढं अरुंद पूल आहे किंवा धोकादायक पूल आहे किंवा पुढं नाही धोक्याचं वळण आहे किंवा ऑक्सिजनची जागा आहे असं लिहिलेलं आहे. मग मला एक कळत नाही, त्या बांधकामच्या इंजिनियरला माहित आहे का पुढं धोक्याचा पूल आहे, अरुंद पूल. मग केलं काय झट मारायला भाडव्याने, त्याला मोठा करता. बरं आमच्याकडून 60,000 रुपये वन टाइम टॅक्स घेतला. रातची 2 वाजता मग आम्ही काय करायचं. तुम्हाला सांगितलं धोकादायक पूल आहे, मग तुला गाडी डोकून घेऊन खालून जायचं. करायचं काय तिथं. आणि साहेब मला तर असं वाटतं की आमच्या श्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे.
ती जी जागा ते म्हणते ना ऍक्सिडेंटची जागा म्हणजे तिथे काय म्हणते ना त्या जागेत ते अपघातग्रस्त जागा म्हणजे काय होत येते म्हणजे काय सुचवायचं काय यायला नीट समजून घ्या. अपघातग्रस्त जागा म्हणजे सुचवायचं काय वळण नाही काहीच नाही ना कशाला ठेवलं ते अहो लय लोकांना असं वाटतं अपघातग्रस्त जागा म्हणजे होते तिथं आणि बरं तिथं नेमकं मरेल राहतेच ऍक्सिडेंटला. कितीतरी गोष्टी अशा आहेत आता आम्हाला मी काही देशामध्ये पाहिलं आपल्याकडे जे तार असते लाईनचे हे पूर्ण केबल आहे. आकडा कुठे टाकेल तुम्ही टाकू शकतो नाही. पाण्याला मीटर बसा तुम्ही पाणी व्हायला जाऊ शकतो नाही. हेच प्रकारचे कामं केले आम्ही. माणसाची नाडी वळत अख्ख्या गावाला सॅनिटरी नॅपकिन फ्री माहिती. प्रश्न असा आहे की ती बाई पुन्हा आणून देणार नाही कुठेतरी फेकेल. मला ग्रामसेवकांनी सगळे म्हणजे साहेब म्हणले राडावं म्हणलं कसं होईल म्हणजे मग काय करा आम्ही 4 ठिकाणी मशिनी बसवायला जाळायचं अंगणवाडी शाळेत ऑपरेटर कशी आहे बाजूला आहे आणि एकच अट ठेवली की जुनं आणून जाळायचं पुढच्या महिन्याला नवं घेऊन जायचं आणि तिथे बाई मस्त ते आनंदानं काय लागत नाही काय नाही काय. आणि जे मशीन तिथे बसवलं तिथे लेडीज आहे बरं जुनं आणल्याशिवाय नवं मिळत नाही म्हणलं मग फुकट आहे मग तिला पर्याय कसं काय उडला नेऊन जाळले. योजना करताना अशी केली पाहिजे फेल नाही गेली पाहिजे. आम्ही 15 ऑगस्टला सायकल देतो 20 महिलाला 20 सायकल देतो फुकट. 1 रुपये घ्यायचे नाही फुकट. जी बाई कामाला जात असेल तिला गरज आहे अशा बायाला 20 सायकली देतो यावरची द्यायला 20 अर्ज करा म्हणलं 50,000 किती 50 सायकली होते 20. बाकीच लोकांना अर्ज बी नाही केले 700 लोकांना अर्ज नाही केले. ते म्हणे एक काळं कायची सायकल देते काहीतरी डोकं लाईन काय द्यायचं ते काय करायचं. 50 अर्ज आले. ग्रामसेवक घाबरला तरी म्हणजे साहेब आता द्यायचं कोणाला तर म्हणलं त्या 50च्या 50 बाया बोलू 14 ऑगस्टला द्यायला बनलं मिटिंग घेतली म्हणलं काही 20 सायकली आणि 50 अर्ज येतो आम्ही आता 20 वाटून नंतर 30 देऊ पुढे घेऊ. मग आता या 50च्या आपण चिठ्ठ्या काढू 20 चिठ्ठ्या काढून त्याचं नाव निघत त्याला सायकली देऊन टाकू. त्यामध्ये बरोबर चांगलं आहे म्हणलं पण चिठ्ठी मी त्या बाईची टाकू जी मला गावात एक चक्कर आणून दाखवून सायकल. जग पळायला बाया म्हणतात फक्त 6 बाया उरल्या 6. आमची माणसं मागे लागली अहो ताई ताई काय हो म्हणजे योजना असताना तुमचा अभ्यास चांगला पाहिजे. समाज खोटा अर्ज करेल त्याचं करेलच नाही त्याचं काय नवल म्हणून मला हे जेवणाचे भोजनाची जे आता शिवभोजन आपल्याकडे चालतं बघा पण कोण जेवतं ते कोणासाठी असं काय आहे का नाही 10 रुपयात जेवण आहे. मला तर असं वाटतं शासनानं पंचायतीला ही निराधार योजना म्हणून जर गावात 10-20 लोकांना जेवण चालू केलं काही खर्च लागणार नाही एवढा. आज मी निराधार महिलांना पगार दिला जातो ती निराधारच असेल याची गॅरंटी नाही पण तिला जेवण दिलं ग्रामपंचायत मध्ये तर बगर निराधारची येणार नाही तिचं भ्रष्टाचार होणार नाही. नीट लक्षात घ्या. परत तुम्ही 1000 रुपये महिना द्यायला जरी निराधार पाहिला त्या माणसाला त्यानं करायचं काय चालता येत नाही. 1000 रुपये घेऊन काय केलं. आमच्या 35 लोकात 2 लोक असे त्याला आम्हाला डबा नेऊन द्यायला लागतो घरी चालता येत नाही. आणि खूप गरज आहे. मी गावगाव लोकांना सांगू राहिलो की तुम्ही तुमच्या गावचा सर्वे करा. काय 100-50 लोक असतील ना तेवढ्याला जेव घालायला काही लागत नाही. आमच्या आराखड्यात टाका तो खर्च आणि गरज नाही लोक बी देणार नाही. 365 लोक जर तुम्हाला दाते मिळाले 30 वर्ष लागलं ना. आता ह्या गावात जर 100 लोक निघाले 2000 रुपये जरी त्याचा खर्च धरला रोजचा सगळा तर त्या माणसानं वर्षातून एकच 2000 द्यायचे ना. तुमच्या लग्नाचे वाढदिवसाला द्या तुमच्या बापाची पुण्यतिथी असेल तेव्हा द्या तुमच्या पोराच्या वाढदिवसाला द्या
आणि त्या 100 लोकांपासून किती आनंद हो. काहीच अवघड नाही, होऊ शकतं ते. 100 लोकांना पोळ्या किती लागेल? 400 दिवसभर. तुमच्या गावात घर किती? 20,000, 5,000, 5-6,000, 10,000 घर. चतकुर पोळी दिली. किती पोळ्या झाल्या? 2,500. आम्हाला किती लागत आहे? 400. त्याच्यापेक्षा जादा कुत्र्याला टाकी आम्ही. आणि ही पाळी बरोबर येऊ शकते. जसं तुम्ही सांगितलं, रेमाडीच्या सिनेमावर सुद्धा ती पाळी आली. तुमच्या आमच्या सारखं मी येऊ शकते ना. त्या माणसानं मागे काय पाप केलं ते पाहिजे नाही. आज त्याला खायला नाही, त्याला जेव घालायचं हे आमचं काम आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत ज्या मी केल्या. सगळे थंब बसवले. कर्मचाऱ्याला टायमर द्याच लागत, जाच लागत. 42 CCTV कॅमेरे अख्ख्या गावात. बाई घराच्या बाहेर पडली तर पहिले पदर घेतली, नाही तर मेला दिसत म्हणजे ऑफिस. 35-36 बेसिने माहिती रस्त्यावर. बेसिन महत्वाचा. मी एका ऑफिसात गेलो, तिथे पाहिलं होतं, इथं थोकं नका, इथं थोकं नका. आपण थोका कुठं? मी म्हणलं असं नाही चालत. आमच्या ग्रामसेवकाला म्हणलं आपल्या इथं थोकं नका बोर्ड लिहायचं नाही म्हणे. मग म्हणलं बेसिन कसं सगळ्या गल्ली 24 तास पाणी आहे त्याला. बरोबर आहे साहेब. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं माहितीये? इथं थोका, इथं थोकू नका नाही, इथं थोका. जिथं तुम्ही लिहिता ना इथं थोकू नका, लोक त्याच्यावर थोकत येईल. लोकांना व्यवस्था करून द्या. नो पार्किंगचे बोर्ड लिहिते. पार्किंग कुठं करायचं? पार्किंगचं बोर्ड सांगा ना, इकडे पार्किंग आहे, इकडे ती उभं करेल. नो पार्किंग म्हणलं, तुम्हाला लय अक्कल आहे, पुढं काय करायचं? माणूस गोंधळून गेला ना. म्हणून व्यवस्थेने, म्हणजे राज्य सरकार असो, ग्रामपंचायत असो, केंद्र सरकार असो, कोणी संस्था असो, कोणतं खातं असो, काम करताना असं परफेक्ट करायचं. समाज चुकला नाही पाहिजे. त्याला लाईनीत घ्या. येड्यातल्या येडा माणूस रविवारी बँकेत जातो. काहून? त्याला माहिती पक्का आज बँक उघडी राहत नाही. त्याला रविवार म्हणता येत नाही साहेब, आयतवार म्हणतो तो, पण बँकेत जात नाही. माणसाला गरज पडली तर माणूस मोटरसायकलला हात देईल, 4 व्हीलरला देईल, ट्रकला देईल, ट्रॅक्टरला हात देईल, गरज पडली नाही. पण रेल्वेला हात देतो का? नाही. काहून? त्याला माहिती उभाच राहत नाही. पण आमची रेल्वे जर कुठे उभं राहिली मग हात देईल ना. हा दोष माणसाचा नाही, गुरुजीचा. बार मी सांगतो, गुरुजी चांगले पाहिजे. समाजात चांगले लोक आहेत, वाईट लोक आहेत. सगळ्या क्षेत्रात चांगले, सगळ्या क्षेत्रात वाईट, सगळ्या क्षेत्रात वाईट. असं एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात लोक वाईट नाही. म्हणून करायचं. आणि करणाऱ्या लोकांनी ध्यानात ठेवायचं. सरपंच साहेब तुमच्यासाठी खास करून सांगतो, चांगलं काम करत असताना आमच्याकडे आहे बाबा, तुमच्याकडे माहीत नाही, ते काहीतरी 4 व्हीलरच्या मागे 2 व्हीलरच्या मागे कुत्रे लागते का? अर्धा किलोमीटर पळते नाही का? इकडे पळते. मला वाटलं आमच्या तिकडेच पळते, मराठवाड्यात इकडे पळते. म्हणलं अवघड आहे. काय केलं? शिवाजी पुरस्कार मिळायचा राहतो का? छत्रपती संभाजी पुरस्कार आहे का? कशासाठी पळते ते? तुमचं चांगलं चाललेलं त्यांना खपत नाही. पण मी त्याच्यात एक शिकलो की ज्या गाडीच्या मागे कुत्रे लागले त्या गाडीवाल्याने कधी गाडी उभा करून त्याला विचारलं नाही, भाऊ तो काही प्रॉब्लेम आहे. त्याला विचारायचं नाही, आपली गाडी नीट चालवायची असते. कुत्रं मागे लागलं, लागून द्या. पळत दमन थकल. म्हणून चांगल्या लोकांनी तिकडे लक्ष द्यायचं नसतं. काय करतात? कधी कधी काय चुका होत्या. आमच्याकडे 2 गडी होते. कानून बनतो 30-40 वर्षापूर्वी आम्ही एकत्र होतो. थोडी जमीन होती. सत्य घटना आहे. बंजारा समाजाचे 2 भाऊ होते. कानून बंतू नाव. 5 मिनिटात आठवलं तर 2 उदाहरण सांगतो मी. त्या कानूनात बंतूला ताकद नाही होती. एवढे उंच हाईट, भलती ताकद, अक्कल अजिबात नाही.
पगार बी लागत नव्हता त्याला, फक्त भाकरी. खूप काम करायचं. माझी ड्युटी कामावर फुटकर होती. सकाळी कामाला लावायचं, दुपारी घेऊन यायचं, जेव घालायचं, पुन्हा कामाला लावायचं, संध्याकाळी आणायचं. ते सुट्टी बी करत नव्हती, त्यात समजतच नव्हती. एकदा काय झालं, मी लाकडी नांगर करायचा म्हणून मी बाबूल तोडली आली. लाकडी नांगर असतं ना, आता ती बाबळ अशा ठिकाणी तोडली, सुताराकडे न्यायचं तर पण तिथं गाडी पण जात नव्हती काढायला. ठीक होतं, अडचण होती. त्या कानून करतो मी दुपारा म्हणलो, ते लाकूड डोक्यावर उचलून बाहेर आणायचे रस्त्यापर्यंत. आपण आणताय का? आणू म्हणे. म्हणलं संध्याकाळी आणू, मी येईन तुमच्याकडे, मग ते घेऊन येऊ लाकूड. ते म्हणे बरं. मी 5 वाजता गेलो कामावर त्याच्याकडे, लाकूड घेऊन येऊ. आता कानून करतो मला दिसेनाच. कुठं गेले म्हणलं लाकडापाशी नाही गेलं. तिथं जाऊन पाहिलं, कानून करतो लाकूड घेऊन उभा. सत्य घटना आहे, मांगवर काटा येतो. माझ्या आधी कधीपासून उभा होती मला माहित नाही. लाकूड घेऊन उभा. अरे म्हणलं का रे? ते म्हणे दादा आम्ही लाकूड लय उचललं, आम्हाला चालताच येईना. त्यानं काय केलं माहितीये? कानून तोड केलं होती इकडं, फक्तून तोड केलं होती इकडं. लाकूड घेऊन उभं राहिले, चालता येईल का? नाही. अरे देवा. मग मी ते तोंड फिरले, ते लाकूड सोयीचं करून दिलं त्यांच्या खांद्यावर. दोघांचे तोंड एकाची सही केले, तडतड चालायला लागले, ते लागले हसायला. असे कानून फक्तू दर गावात आहे. एकाचं धोबड इकडं, एकाचं धोबड इकडं. ताकदी आहे, पण चालता येते का? म्हणून मी काय रोखला. आम्ही दर गावात जाऊन त्या कानूनला फक्तूला सांगतो का बाबा हो, एका दिशेला तोंड करावे. तुमच्या गावात तर काही कानून फक्तो असेल तर नाही, माझी विनंती आहे की बाबा हो, त्या ताकदीचा वापर आपण आपल्या गावाचा विकास उचलायसाठी करा. इकडं तोंड करून बसायचं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय कळतं हे महत्वाचं नाही, समाजाला कसं घेऊन चालायचं हे महत्वाचं आहे. तुम्ही पहिले सांगितलं घेऊन चाललं पाहिजे. कधी कधी काय होतं, आपल्याला काय अक्कल आपण तीच दाखवायला जातो, समाजाला ते सहन होत नाही. म्हणून आपली अक्कल थोडी दाखवून ठेवली पाहिजे आणि लोकांना घेऊन चाललं पाहिजे. घेऊन चालायचं एक उदाहरण सांगतो, 2 मिनिटात आठवतो. मी माझी बायको तुम्हाला सांगितलं किती शिकलेली आहे, 7वी. काय कळत नाही. एकदा काय झालं, आमच्याकडे स्वाध्याय परिवार चालतं. ते लोक येऊन खड्डे करणं, झाडं स्वच्छ लय काम केलं आमचे. ते एकदा आले म्हणे, दादा संध्याकाळी एक कार्यक्रम आहे मंदिरापुढे, तुम्ही दोघं या. म्हणलं बरं, मी सगळ्या पण जातात. दोघं या म्हणे जोडीना. दोघं गेलो जोडीना. पहिली बार मेली बायको गावात नाही, तिला काय कळत नव्हतं, मेली. तिथं ती ताई म्हणे, दादा कार्यक्रमाला थोडा उशीर आहे, आपण एक मनोरंजनाचा खेळ खेळू. म्हणलं काय खेळ आहे? ते म्हणे जोडीचे खेळ. आणि जोडीचा खेळ म्हणलं मग अंगाला काटा झाला. म्हणलं आता काय खरं नाही, कारण ही बायको पहिली बार घेऊन आलो ना, ते हिच्या सगळ्या गल्लीत खेळ खेळायचा म्हणजे आपली बी इज्जत होणार, आपली इज्जत नक्की जाणार सरपंचाची. इलाज नाही, काय करा. त्या ताईला म्हणलं खेळ काय समजून तर सांग. मग त्या ताईने खेळ समजून सांगितला, नीट ऐका बारकाईला. तो खेळ असा होता, लक्ष्मी एका बाजूने बसले, नारायण एका लाईनीत बसले. 20 जोड्या होतो आम्ही, 20. लक्ष्मीला एक प्रश्न विचारू म्हणे कानात, उत्तर द्यायचं कानात. तोच प्रश्न तिच्या नारायणाला म्हणजे नवऱ्याला विचारणार, तोच. जे उत्तर बाईनं दिलं तेच उत्तर नवऱ्याने दिलं तर मार्क पडत. तिनं वेगळं उत्तर दिलं तर मार्क पडत नव्हते. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? बाईने सांगितलं राहुल गांधी. काय सांगितलं? राहुल गांधी. माणसाला विचारलं तिच्या नवऱ्याला आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? त्यानं सांगितलं नरेंद्र मोदी. तर उत्तर चुकलं, मार्क नाही. दोघांचं वेगळं झालं. दोघांनी सांगितलं लालू प्रसाद यादव, तर चालतं 10 पैकी 10. उत्तर बरोबर हे तर चूक यायला मान नव्हतं. दोघांना हे सांगायला पाहिजे, हा त्याचा खराचा नियम होता. कळलं? मग सगळ्या लक्षणाला
विचारले, त्यांनी उत्तर दिले. माझ्या बायकोला विचारलं, तिनं बी उत्तर देऊन टाकलं. ज्या बाईला जो विचारत होते प्रश्न तोच तिच्या नवऱ्याला. मला विचारलेला प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला 5 मुली असल्यामुळे विचारलं. मला माहित होतं 1-1-83 माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख आहे. किती? 1-1-83. आता सांगायचं खेळाचं नियम काय? सारखा पाहिजे ना. 1-1-83 म्हणजे म्हणलं ही जर म्हणली पुसाच्या महिन्यात होईल उगलं काही. ही जर म्हणली सक्रातीच्या आधी 15 दिवस होईल उगलं ना. काय तमाशा झाला, धाक झाला, टेन्शन आलं मला. विचार केला साहेब मी सत्य घडना आहे मला आज पण आठवत आहे. आणि मी उत्तर देऊन टाकलं ताई. म्हणलं मला काय माहित नाही हो. 10 पडली त्याला. कारण आमच्या साहेबांनी तेच उत्तर दिलं होतं, मला काय माहिती. वास्तविक मला त्याचं उत्तर माहीत असून सुद्धा मी सांगितलं नाही. कारण मला त्या खेळात जितायचं होतं. माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं, माणसाला घेऊन चालायचं. तुम्हाला काय अक्कल आहे हे महत्वाचं नाही, त्याला काय कळत हे महत्वाचं आहे. पण घेऊन चालायचा प्रयत्न कसा पाहिजे. जर मी तिने सांगितलं असतं 1-1-83 तर मही इज्जत गेली असते आणि आम्हाला मार्क मिळाले नसते. म्हणून आपण घेऊन चाललं पाहिजे. आमच्या संतांनी ते सांगितलं, यारे लहान करू. हा घेऊन चालण्याचा जो प्रयत्न आहे समविचारी प्रतिष्ठानचा, या गावाला, आजूबाजूच्या लोकांना, आया बायांना, दीन दलितांना त्यांचा जो घेऊन चालण्याचा प्रयत्न आहे, या त्यांच्या प्रयत्नाला परमेश्वर साधतो. त्यांच्या कष्टाला यश हो, त्यांच्या प्रतिष्ठानची उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांच्या गोरगरिबांची सेवा घडो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या बोबड्या बोलण्याला विराम